उल्हासनगर फॉरवर्ड लाईन परिसरातील इमलीपाडा येथे राहणारा 24 वर्षीय राहुल जयस्वाल याची पूर्व यमनस्यातून हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या टोळीने राहुल जयस्वाल याच्या शरीरावर धारदार चाकूने वार करत डोक्यात दगडी लादी मारल्याने त्याचा मृत्यू झालाय। सराईत गुंड बाबू उर्फ पंजाबी मनोहर डगणे आणि त्याच्या 4 ते 5 साथीदारांनी मिळून हत्या केल्याचे समजले आहे। हा वाद जुन्या भांडणातून झाल्याचे समोर आले। 2022 मध्ये राहुल जयस्वाल याची दुचाकी गाडी आरोपी बाबू आणि त्याच्या साथीदारांकडून जाळण्यात आली होती। राहुल याने 2022 साली बाबू डगणेवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बाबू डगणे याची जामिनावर सुटका झाली। त्यामुळे दोघांमध्ये दुश्मनी झाली होती। सदर गुन्हा मागे घ्यावा यामुळे बाबू डगणे राहुलला सतत दबाव आणत होता। गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने बाबूने राहुल जयस्वाल याच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला व त्यानंतर राहुल जयस्वाल व त्याची आई दोघेही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जात असताना रस्त्यामध्ये अडवून बाबू डगणे आणि त्याचे साथीदार यांनी त्याच्यावर हल्ला केला। पोलिसांनी या संदर्भात 2 संशयित आरोपींना अटक केली असून संपूर्ण फॉरवर्ड लाईन परिसरात शोककळा पसरली आहे। याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी, पोलीस निरीक्षक विजय वाघमारे हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।